ट्रान्सपॅरंट आपण पाहणार आहोत 2023चा ऑफिशियल क्वेश्चन पेपर. मागच्या आपण व्हिडिओमध्ये जे इंग्लिशचे क्वेश्चन आहेत ते आपण 12 क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये 13च्या नंतर जे काही तुमचे क्वेश्चन असेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर अप करणार आहोत. तर मी SP ट्रिमॅचर्स गायडन्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर चला तर पाहू इंग्लिशचा क्वेश्चन नंबर 13. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय विचारलेलं आहे, तुम्हाला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे, जो एक वर्ड आहे त्या वर्डची करेक्ट स्पेलिंग काय आहे. तर आता हे जे फर्स्ट सेकंड स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत त्यांना पण सुद्धा येईल. तर या क्वेश्चनला जास्त टाइम न घेता डायरेक्ट ऑप्शन नंबर आपण दिलेला आहे, एक्सप्लेनेशन न देता. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते. आता बघा क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय विचारलं, ग्रामॅटिकल करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. जे खाली सेंटेन्स दिलेले आहे 4 सेंटेन्स आहेत ऑप्शन मध्ये. तर ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणता आहे तर आपल्याला ते ओळखायचं आहे. तर रमेश इज सुपिरियर दॅन महेश हा पहिला सेंटेन्स आहे. दुसरा सेंटेन्स आहे, व्हेन शी टोल्ड हर पेरेंट्स अबाउट हर ambition टू बिकम ए नर्स दे वेअर नॉट प्लेज्ड असा सेंटेन्स आहे सेकंड. त्याच्यानंतर काय, द मेड वॉज इंटरेस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लुकिंग आफ्टर ग्रँडफादर. आणि ऑप्शन नंबर डी काय आहे, द अक्युज्ड वॉज फाउंड गिल्टी. आता करेक्ट सेंटेन्स कोणता आहे तर करेक्ट सेंटेन्स आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजे ग्रामॅटिकली ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन वर्ड इथं अंडरलाईन झालं नाही थोडं ते टायपिंगमुळे. तर अंडरलाईन वर्ड आहे कंटेंट. आय एम क्वाईट कंटेंट टू बी पार्ट ऑफ द नर्सिंग कॉलेज. आता तर त्याचा अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, जे सिमिलर वर्ड असते जसे की आपण मराठीमध्ये समानार्थी म्हणतो, त्याचं कोणतं आहे कंटेंटचं, तर कंटेंटचं सिमिलर वर्ड आहे हॅपी. आता बेसिक जे वर्ड आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 का, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सोच करेक्ट यूज ऑफ अनलेसचा यूज करून आपल्याला एक सेंटेन्स दिला आहे, इफ द वेदर इज नॉट फायर वी विल नॉट गो ऑन पिकनिक असा सेंटेन्स आहे. तर आपल्याला अनलेसचा यूज करून सेंटेन्स बनवायचा आहे. आता जर करेक्ट सेंटेन्स काय, हे आपण 9वी 10वीला शिकलेला आहे अनलेसचा यूज करून असे जे सेंटेन्स आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर काय, आता आपण ऑप्शन न बघताच आपल्याला आधी हे करायचे. आता करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे आपण बघायचं. आता अनलेस द वेदर इज फाईन वी विल नॉट गो ऑन पिकनिक. आता हेच आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचे. आता आपण अनलेसचा वरती यूज केला आहे, त्याच्यानंतर खाली ऑप्शन कुठे दिसत आहे जे आपण बनवलेले सेंटेन्स आहे अनलेस यूज करून, तर ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे. तर अशा पद्धतीने हा आपला क्वेश्चन नंबर 16 झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 16 बघा, इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसर इन द वर्ल्ड. आता हे सेंटेन्स आहे आणि पॉझिटिव्ह डिग्री करायचे. जे सेंटेन्स आहे ते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचे. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, ॲज विदाउट आपल्याला मोर मोस्टचा हे करायचं आहे, ॲजचा यूज करायचा आहे. तर आता काय होईल, व्हेरी फ्यू म्हणजे खूप कमी आहेत असं आपल्याला हे दाखवायचे की त्याला पॉझिटिव्हमध्येच करायचे, निगेटिव्हमध्ये करायचे नाही. निगेटिव्हमध्ये त्याच्यामुळे काय 2 ऑप्शन तर नाही, आता ऑप्शन उरले एक आणि ए आणि डी. तर त्या पद्धतीने काय होईल की व्हेरी फ्यू मिल्क प्रोड्युसर इन द वर्ल्ड आर ॲज लार्ज ॲज इंडिया. जसं की आपण बोलल्याप्रमाणे एक्सप्लेनेशन आहे ऑप्शन नंबर. आता क्वेश्चन नंबर 18 बघा, द ट्रेकर क्लेम द चिप विथ हिज. असा जे हे आहे सेंटेन्स आहे त्याच्यात काय करायचं, सिम्पल पास्ट टेन्समध्ये करायचं. सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय, आपण जसं की बोलतो की हे जे आपलं हे आहे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपल्याला काय करायचे, फक्त जे पास्ट आहे आपण ह्याचा यूज नाही करत. सिम्पलमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस जे आपलं सेंटेन्स आहे ऑब्जेक्ट. तर कुठे दिसत आहे ते बघायचं आपल्याला. त्याच्यानुसार आपल्याला ऑप्शन नंबर डी हे करेक्ट असणार आहे. कारण कसं तुम्हाला आता सांगतो,
जे पहिलं ऑप्शन जर एक सोपी ट्रिक आहे तुमच्यासाठी. जर ऑप्शन नंबर ए असेल तर हे कशाचं आहे, कंटिन्यू पास्ट टेन्स आहे. हॅज म्हणल्याच्या नंतर आता हॅज कुठे येतं, जे ह्याच्यामध्ये आहे कंटिन्युअस मध्ये येतं. त्याच्यानंतर विल कशामध्ये येतं, फ्युचरमध्ये येतं. तर उरलं कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर डी. आता क्वेश्चन नंबर 19 हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच आयडेंटिफाय द फिंगर ऑफ स्पीच. आता फिंगर ऑफ स्पीच यूज करायचे. आता एक सेंटेन्स आहे, त्याचे काय करायचे, फिंगर ऑफ स्पीच यूज करून तुम्हाला जे काय आहे आता बघा, यूथ इज फुल प्लेजर, एज इज फुल ऑफ केअर. आता ह्याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सगळ्यांना सांगायचा आहे की करेक्ट आन्सर काय असणार आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 20 पण तुम्हाला कमेंटमध्ये करायचे. काय करायचे, डिड राम वॉच द मूवी. द करेक्ट पॅसिव्ह. आता पॅसिव्ह वाईजमध्ये तुम्हाला कन्वर्ट करतात, ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज सगळ्यांना शिकलेला आहे. तर तुम्ही काय करते, हे कमेंटमध्ये सगळ्यांनी एक्सप्लेन करून सांगायचं आहे. आता आपण दुसऱ्या जे आपलं सेशन आहे फिजिक्स, त्याच्याकडे येण्याच्या अगोदर आपण एक आपली कॉम्बो बॅचबद्दल थोडं डिस्कशन म्हणजे सांगतो काय आहे नेमकं थोडक्यामध्ये. जी आपली कॉम्बो बॅच आहे त्याच्यामध्ये काय आहे, आपण डिझाईन केलेलं 8000+ MCQची आपल्याकडून प्रॅक्टिस होणार आहे तुमच्यासाठी. थेरी कंटेंट मिळणार आहे, जे तुम्हाला थेरी लागणार आहे. MS नर्सिंग CET साठी सर्व थेरी काय आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत तुम्हाला. त्याच्यानंतर 40 जे तुमच्या मॉक टेस्ट आहेत आम्ही डेव्हलप केलेले, जे आता हे CETचे क्वेश्चन आपण घेत आहोत त्या पद्धतीने जे क्वेश्चन आहेत त्या पद्धतीने आपण तुमचे क्वेश्चन घेणार आहोत. तशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, अशा 40 मॉक टेस्ट सॉल्व्ह करायच्यात. आणि इथे दिलेलं नाही, प्लस आपण जे आम्ही डेव्हलप केलेलं MS नर्सिंग CET मास्टर बुक, जे मास्टर बुक सुद्धा तुम्हाला ह्याच प्राईसमध्ये 749 रुपयामध्ये मिळून जाईल. तर ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करा. आणि प्लस काय, तुम्हाला 3 डाऊट सेशन आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. एका आठवड्यामध्ये 3 डाऊट सेशन. म्हणजे जर तुम्ही असं नाही की तुम्ही फक्त मॉक टेस्ट पुरतं लिमिट राहा, तुम्ही आम्ही डाऊट सेशन एका आठवड्यामध्ये 3 डाऊट सेशन सुद्धा घेणार आहोत. हे झालं आपल्या बॅचचं. आता पुढचं डिस्कशन करू आपण फिजिक्स. आता म्हणजे पुढचा पार्ट आहे फिजिक्स. आता फिजिक्समध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन विचारले जातील. कशा पद्धतीने असतील त्यात आपण पाहू. चला आता रिफ्लेक्टर कन्वर्ट. आता रिफ्लेक्ट कन्वर्ट आता 4 ऑप्शन आहेत. आता काय, इलेक्ट्रिकल एनर्जी टू बी लाईट एनर्जी, लाईट एनर्जी टू बी इलेक्ट्रिकल एनर्जी, AC टू DC, सोलार एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता सगळ्यांना माहित आहे रिफ्लेक्टर कशामध्ये असतं, AC टू DC. हे बेसिक आपण 9वीला शिकलेलं आहे. आता एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणल्यावर काय द्यायचं बघा. आता रिफ्लेक्टर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट कन्वर्ट अल्टरनेटिव्ह करंट म्हणजे जे AC करंट आहे इंटू डायरेक्ट करंट म्हणजे DC करंट विच रिक्वायर्ड टू द ऑपरेट ऑफ मोस्ट इलेक्ट्रॉनिक सर्किट अँड डिव्हाइस. हे तुमचं एक्सप्लेनेशन असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 22. आता क्वेश्चन नंबर 22 काय बघा, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट द ऍक्टिव्ह ऍट जे तुमचं दिलेलं आहे T1 इज A1, त्याच्यानंतर ऍट लेटर टाइम T2 इज A2. आता हे ऑप्शन दिलेले आहेत. तर करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, ज्यांना येत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे. करेक्ट ऑप्शन असणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे सी. कशावरून, A1 इज इक्वल टू A2 e रेस टू जे साइन आयला. त्याच्यानंतर काय, T1 मायनस T2. आता इथे एक्सप्लेनेशन बघा. रेडिओ ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी फॉलोज द एक्सपोनेन्शियल. जे लॉ आहे, लॉ कोणता आहे, A इज इक्वल टू A0 इज लॅम्डा T. त्याच्यानंतर हे बघा A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू A रेस टू मायनस लॅम्डा T1 इंटू T2. आता रिमेनिंग काय राहील, जर हे A1 इकडे गेला तर हे A2 इकडे येईल आणि हे कशामध्ये जाईल, A2 हे पूर्ण एक्सपोनेन्शियल इकडे जाईल. अशा पद्धतीने तुमचा आन्सर सी राहणार आहे. हे फक्त एक्सप्रेशन आहे. जर तुम्हाला जर डायरेक्ट तिथेच ऑप्शनमध्ये सोडून जाईल. आता जे आपला 23 क्वेश्चन आहे, 23 क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, द रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू द ऑरिफिस ॲट बॉटम ऑफ टँक डज नॉट डिपेंड ऑन. कशावर डिपेंड असणार आहे, तर ऑप्शन आहे द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ऑरिफिन. त्याच्यानंतर द डेन्सिटी ऑफ लिक्विड. त्याच्यानंतर द हाईट ऑफ द लिक्विड अबोव द ऑरिफिस. त्याच्यानंतर काय, द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड हे असणार आहे. कसं काय, अकॉर्डिंग टू द
टेरोसेल थेरम जे आहे त्याच्यानंतर काय वेलॉसिटी इफ्यूज काय यू इज इक्वल टू √2GS असते. त्याच्यामुळे हे तुमचा आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 24. रेफ्रिजरेटर आता रेफ्रिजरेटर जे असतं ते काय असतं अन इलेक्ट्रिक मोटर का ते हेड इंजिन असतं. हेड इंजिन वर्किंग इन बॅकवर्ड डायरेक्शन व एअर कूलर. आता सगळ्यांना माहित आहे की रेफ्रिजरेटर हे काय असतं हेड इंजिन वर्किंग इन बॅकवर्ड डायरेक्शन असतं. आता एक्सप्लेनेशन याचं काय द्यायची गरज नाही तरी पण आपण दिलेलं आहे. रेफ्रिजरेटर रिमूव्ह हीट. आता जी हीट आहे ती हीट रिमूव्ह करतं आणि काय करतं कूलर काय करतं रिजन करतं आणि काय करतं ट्रान्सपरंट हॉट रिजन बाय डुईंग एक्सटर्नल वर्क विच हे असं. आता सगळ्यांना माहिती आहे जास्त एक्सप्लेनेशनची द्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर काय असणार आहे आता 25th क्वेश्चन 25वा क्वेश्चन. द कन्सेप्ट ऑफ सेकंडरी व्हेकल फॉर द propagation of wave was first included by आता ऑप्शन दिलेले आहेत हायजेन न्यूटन मॅक्सवेल. त्याच्यानंतर काय प्रेस्नेल. आता सगळ्यांना माहिती आहे की सेकंडरी वेव्हलेटचा जे आहे तो प्रोग्राम कोण हे केलेला आहे फर्स्ट. तर सगळ्यांना माहिती आहे की हायजेन्सनं केलेला आहे. तर काय त्याचा प्रिन्सिपल काय हायजेनचा. द प्रिन्सिपल ऑफ अ सेकंडरी वेव्हलेट वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय हायजेन विच लॅटर बिकम्स नोन ॲज हायजेन प्रिन्सिपल अँड वॉज फर्दर डेव्हलप्ड बाय प्रेस्नेल. हे आहे तुमचे फिजिक्सचे क्वेश्चन. आपण आजच्या सेशनमध्ये आपण फिजिक्सचे 5 पाहिले आणि इंग्लिशचे 7. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण जे फिजिक्स आहे ते पूर्ण कंप्लीट करू. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांच्यापर्यंत, आणि जे तुम्हाला क्वेश्चन विचारले ते कमेंटमध्ये रिप्लाय द्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.